यावर्षी जगन्नाथपुरी यात्राची थीम लक्षात ठेवून स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण परत एकदा निघालो आहे पुण्यात. 10 दिवसांआधी आपण गेलो गणपती आगमनासाठी. आज आपण निघालो आहे गणपती विसर्जनासाठी. पहिल्या दिवशी आपण जेव्हा गेलो तेव्हाचं फील जो होता तो एकदम एक्साइटेड, असा मस्त आगमनवाला एकदम हॅपी फील होता. आज जरा वेगळं वाटतंय कारण ते 10 दिवस परत येणार नाही आहेत, म्हणजे पुढच्या वर्षी येणार. तो ढोल ताशा परत 10 दिवसांपर्यंत जो वाजत होता तो पुढच्या वर्षी डायरेक्ट वाजणार. गणपती बाप्पा आल्यानं जे वातावरण झालं होतं 10 दिवसात ते वातावरण डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार. पण गुड बाय शुड बी हॅपी आपण जे म्हणतो. सो आपण आनंदाने आणि गाजत वाजत बाप्पाला आपण पाठवू त्यांच्या घरी आणि परत पुढच्या वर्षी येण्याचं आपण आमंत्रण देऊ. सो भेटू डायरेक्ट पुण्यात. मानातील 5 गणपतींपैकी पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती त्याची पालखीमध्ये मिरवणूक निघाली आहे आणि तुम्ही आत्ता बघू शकता माझ्यासमोर. मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी हे जी पालखी आत्ता निघाली आहे. मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मूषकवरती विराजमान हा असा गणपती आहे.
यावर्षी जगन्नाथपुरी यात्राची थीम लक्षात ठेवून तुळशीबाग मंडळाने जे देखावा सादर केला आहे, श्रीकृष्णाची पूर्णची थीम केली आहे, अफलातून आहे, एकदम अफलातून. पोस्ट ऑफिसमध्ये जे अंमलदार आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांनी कृपया बाहेर यायचं आहे. एकदम सगळ्यात मोठी मूर्ती ज्याची आहे म्हणजेच तुळशीबाग, तो आता बेलबाग चौकात पोहोचला आहे आणि तुम्ही बघू शकता केवढी मोठी दिव्य अशी मूर्ती आहे त्याची. सगळ्यांना माहिती आहे की सार्वजनिक गणेश उत्सव हा चालू केला होता टिळकांनी आणि त्याच मंडळाची म्हणजेच केसरीवाड्याचा गणपती जो आहे, केसरीवाडा गणपती, त्याला टिळक गणपती असं म्हणलं जातं, तो आता आला आहे बेलबाग चौकात. तुम्ही बघू शकता समोर. मानाचे 5ही गणपती एका पाठोपाठ लागले आहेत आणि विसर्जनासाठी सज्ज आहेत. 4 ते 5 वाजेपर्यंत सगळ्या मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे आणि दगडूशेठ हा संध्याकाळी 4 वाजता निघून 7 वाजता त्याचं विसर्जन होणार आहे अशी त्याची अपेक्षा आहे.
हालत टाईट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता स्टेप्स ज्या आहेत 9500 स्टेप्स झाले आहेत. अशा तऱ्हेने हा ब्लॉग इथं संपवतोय. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा. creative.